नमस्कार मंडळी, मी आशा स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. तर कोणाला इतकं महत्व देऊ नका की ते तुम्हाला कसं समजेल. कारण गाडीचे चाक जसे दोन्ही अवस्थेत असले तर गाडी चालते, तसं संसाराचं तसंच असतं. नवरा बायकोनी दोघांना एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे, एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, एकमेकांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडल्या पाहिजे. ठीक आहे, जिथं नवरा कमी पडेल तिथं बायकोनी उभं राहिलं पाहिजे. राहतात अशा भरपूर महिला आहे, ते काम करून आपल्या संसाराला हातभार लावतात, पण याचाच फायदा तिच्या घरचे घेतात. काय घेतात की बायकोचा पैसा येतो आणि मग ती काम करते. आणि एक सत्य आहे बरं का, जोपर्यंत तुम्ही त्यांचं ऐकत असता ना तोपर्यंत तुम्ही खूप चांगली सून असता, खूप चांगले असता. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात वागायला लागता तेव्हा तुम्ही खूप वाईट होता. मग तुम्हाला काही नावं देऊन ते बदनाम करणार, काही आळ घेणार, ती अशी, ती तशी, ती तशीच वागते, तशीच वागते, अशी वागते, काही पण. त्यामुळे संसारामध्ये कसं असतं ना, जर बायकोला कोणी बोलतंय घरातलं तर तेव्हा नवऱ्याने तिची बाजू घेतलीच पाहिजे. पण काही घरात असं होत नाही. बायकोला कोणीही काही बोलो, बायकोनी सहन करायचं फक्त, आणि तिला कोणी येऊ कोणी काही बोलून काही घेणं देणं नसतं. त्या बाईचं कोणी ऐकत नाही. ती जर गरीब घरातली असली तर मग ती सर्वात मोठी तिचा दोष आहे की ती गरीब घरातली आहे. आणि जर एखादी चांगल्या घरातली असली, तिची आई वडील चांगल्या घरातली असली तर तिचं मग चुकी जरी असली तरी पण ती खूप चांगली आहे. आणि जी गरीब घरातली असली ना, ती एवढी चुकी जरी केली ना, मग तिचे आई वडील काढणार, तिला सुद्धा शिवे देणार. जेव्हा घरातले बायकोचा पान उतारा करत असतात, तिला बोलत असतात, तेव्हा बोललं पाहिजे. पण काही मूर्ख लोक असे असतात की ते बायकोची बाजू अजिबात घेत नाही, बायकोला एकदम क्षुल्लक समजतात. असा विचार करतात की ही काय करू शकते, हे कशाचं काय करते, हे काय हिच्या आई वडील पण नसलीचे, हे कायचं काय करते, असं त्यांच्या मनामध्ये खूप मोठा गैरसमज असतो. पण जी महिला असते ना, ती फक्त आपल्या मुलांसाठी सहन करत असते. याचाच फायदा ते लोक घेत असतात. पण असं नसतं. कर्म इथंच आहे आणि इथंच फेडायचं असतं. कारण की एक ना एक दिवस ती महिला पण त्यांना त्यांची जागा दाखवून देत असते, आणि कर्म पण त्यांना शिक्षा इथं. आता आजकाल कसं आहे माहिती का, इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे. त्यामुळे टेन्शन आपण बिलकुल घ्यायचं नाही, कारण जो करणार तो भरणार. त्यामुळे कुणाचं वाईट करायचं नाही. त्यामुळं ज्या बी महिलांवर अशी वेळ येईल त्यांनी ते स्वतः जॉब करून मुलांना लहान मोठं करू शकता, स्वतःच्या पायावर राहू शकता, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकता, मुलांना सांभाळू शकता व्यवस्थित. तुम्ही जर सासरून जेव्हा माहेरी जाता तेव्हा तिथे तुम्हाला काही किंमत राहत नाही. तुम्हाला माहेरची सुद्धा विचारणार नाही. भाऊ असो, भाऊजाई असो, बहीण असो, कोणी असो, तुम्हाला कोणी विचारणार नाही. जोपर्यंत तुमची मुलं लहान आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. मोठे झाल्यानंतर मग 50 फोन करतील आणि विचारतील. हा जो काळ असतो मुलांना लहानचे मोठं करण्याचा, हा फक्त त्या स्त्रीलाच भोगावा लागतो, काढावा लागतो. नंतर सगळे विचारतात, हा माझा नातू, हा आमचा पाहुणा, हा अमकं तमकं, सगळे येतात. पण जोपर्यंत त्यांच्यावर वाईट वेळ असते ना, तेव्हा त्यांना कोणी विचारत नाही, कोणीच. पण फक्त लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं असतं. आपण स्वतःला कधी कमी समजायचं नाही. आपण फक्त हाच विचार करायचा की आपण आपल्या मुलांना व्यवस्थित सांभाळणं, शिक्षण करणं, त्यांना व्यवस्थित रस्ता दाखवणं, हे आपण सांगायचं असतं. त्यांना गरिबीची जाणीव करून द्यायची असते. आणि अशा मुलांना लवकर जाणीव होते, ज्यांच्या कमी वयामध्ये त्यांच्यावर जबाबदारी पडते ना, तर ते मुलं लवकर शिकतात आणि लवकर हुशार होतात. तर